दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये यंत्रराज सौम्य यंत्र हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावरून ही माहिती जाहीर केली. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रायगडच्या रोपवे अप्पर स्टेशनची मागील बाजू, कुशावर तलाव, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर या भागांमध्ये जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास 10 ते 12 विविध ठिकाणी हे उत्खनन सुरू होते. कुशावर तलावाच्या वरील भागात तसेच पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मध्य भागात असलेल्या ऐतिहासिक वाड्यांच्या जागेवर उत्खनन करताना यंत्रराज सौम्य यंत्र खगोलशास्त्रीय उपकरण सापडले. या यंत्राच्या वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव, सापासारख्या 2 प्राण्यांचे छाप आहेत. त्यांचे मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी हे समजण्यासाठी वरील बाजूस मुख आणि पूंछ अशी अक्षरे सुद्धा कोरलेली आहेत. यावरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी याचा अंदाज बांधला जात असेल. प्राचीन कालखंडापासून ग्रहतारांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी ॲस्ट्रोलॅब म्हणजेच हे खगोलशास्त्रीय उपकरण वापरले जात होते. विशेषतः अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यासारख्या गोष्टींचा अभ्यास करणे यामुळे सोपे जात असे. रायगडाचे बांधकाम करताना शास्त्रोक्त पद्धतीचा वापर झाल्याचा महत्त्वाचा पुरावा उत्खननामध्ये समोर आला आहे.